धुळे जिल्ह्यामध्ये यंदाचा गणेश उत्सव अत्यंत मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे। यंदा धुळे जिल्ह्यामध्ये 661 मंडळांनी नोंदणी केली आहे। मोठे मंडळ 661 असून त्यांना आता विसर्जन करण्यासाठी महापालिकेच्या वतीने व्यवस्था करण्यात आलेली आहे। 1.5 दिवसाच्या आणि 5 दिवसाच्या गणेशाची विसर्जन झालेलं आहे। महापालिकेने पांझरा नदीवर शहरामध्ये 11 ठिकाणी या व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि 12व्या ठिकाण म्हणजे हे जे हत्तीडोब आहे या ठिकाणी मोठ्या मूर्त्यांचं या ठिकाणी विसर्जन होणार आहे। 5व्या दिवशी 20 मूर्तींचं विसर्जन झालं असून आज 7वा दिवस आहे आणि आज काही वेळातच लहान मूर्त्या आणि मोठ्या मूर्त्यांचं देखील या ठिकाणी विसर्जन होणार आहे। 11 ठिकाणी महापालिकेच्या वतीने अशा पद्धतीने ड्रम ठेवण्यात आलेले आहे। कुठल्याही पद्धतीने पांझरा नदीमध्ये प्रदूषण होऊ नये म्हणून लहान मूर्त्या या ठिकाणी विसर्जित करण्यात येणार आहे। भाविकांच्या मर्जीने या ठिकाणी मूर्त्यांचं संकलन करण्यात येणार आहे आणि तिकडे जर आपण बघितलं तर निर्माल्य जे आहे त्यासाठी एक ट्रॅक्टर ठेवण्यात आलेलं आहे जेणेकरून भाविक हे निर्माल्य त्या ठिकाणी देणार आहेत आणि या ड्रममध्ये लहान मूर्त्यांचं विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे। एकूण जवळपास 275 कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे आणि आज टप्प्याटप्प्याने आता लहान मूर्त्यांचं विसर्जन होईल आणि त्यानंतर सायंकाळी मोठ्या मूर्त्यांचं विसर्जन या ठिकाणी होणार आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।